पतीला जंगलात नेऊन बेकार संपवलं. मास्टरमाइंड बायकोची चर्चा. रायगडमधील हादरवणारी सत्य घटना. मोबाईलचा वाढता वापर जेवढा चांगला तेवढाच वाईट आहे. माणूस मोबाईलवरून व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामवर मित्रमैत्रिणीशी बोलतो. बरेच लोक नवनवीन मित्रमैत्रिणी फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर मैत्री करतात. जास्तीची जवळीक करून तासनतास सुखदुःखाच्या गोष्टीवर बोलत असतात. तर काही प्रेमवीर मंडळी तर रात्रभर मोबाईलवर बोलून दुधाची तहान ताकावर भागवत असतात. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यामधील नागोठाणे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे. एका 19 वर्षाच्या विवाहितेला प्रियकरासोबत लग्न करायचे होते. त्यासाठी तिने प्रियकराच्या मैत्रिणीच्या नावाने खोटे अकाउंट इंस्टाग्रामवर उघडून तिला नवऱ्याशी मैत्री करण्यास भाग पाडले. तिच्या जाळ्यात अडकवून तिने पतीच्या खुनाचा असा काय प्लॅन केला की तपास करणारे पोलीसही चक्रावून गेले. अवघ्या 19 वर्षाच्या तरुणीने केलेला हा गेम गुन्हेगारीचा विळखा किती घट्ट आवळत आहे याचाच नमुना दाखवतो. ही सविस्तर घटना पुढे पाहण्याअगोदर तर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या दोघांच्यामध्ये जवळीक निर्माण करून दिली व एके दिवशी त्या अकाउंटवरून पतीला नागोठाणे येथील एसटी स्टँडवर बोलवण्यास सांगितले. तत्पूर्वी या तिघांनी पायल वायगुडे नावाच्या मुलीच्या नावे अकाउंट काढले. पती तेथे येण्यापूर्वी या तिघांनी त्याच्या हत्येचा कट केला. त्याला गाडीवर बसवून नागोठाणे येथील जंगलामध्ये नेऊन मोठ्या प्रमाणात मारहाण केली. ओढणीने आणि बुटाच्या लेसने गळा आवळून खून केला व मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले व ते तिघे तेथून पसार झाले होते. सदरबाबत नागोठाणे पोलीस स्टेशनला मिसिंग नोंद झालेली होती. या मिसिंगचा तपास रोहा विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे व नागोठाणे पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपले वरिष्ठ रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गंभीर गुन्ह्याचा उत्कृष्टपणे तपास करून अवघ्या 72 तासांच्या संशयित 3 आरोपींना जेरबंद केले. या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरलेला होता. मात्र नागोठाणेचे प्रभारी पोलीस अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या टीमने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे रायगड जिल्हा पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. नामदेव गोऱ्या खंडवी, वय वर्ष 40, मुक्काम गवलावाडी, पोस्ट पाबल, तालुका पेन, जिल्हा रायगड येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या समवेत त्यांची पत्नी यमुना, 2 मुले कृष्णा खंडवी, वय वर्ष 23, करण खंडवी, वय वर्ष 18 असे राहतात. ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवतात. मुलगा कृष्णाचा विवाह झाला असून त्याची पत्नी दीपाली खंडवी ही मानगाव येथे काही महिन्यांपासून नर्सिंगचा कोर्स करत आहे. एक सर्वसाधारण कुटुंब म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. नामदेव यांच्यासह त्यांची पत्नी, मुलेही घर खर्चासाठी पैसा अडका जमा करत व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. साहजिकच त्यांचा नित्याच्या मजुरीचा कार्यक्रम ठरलेला होता. दिवसामागून दिवस जात होते. सारे काही सुरळीतपणे चाललेले आहे असे वाटत असले तरी तसे नव्हते. अलीकडे वाहवत जाणाऱ्या तरुणाईच्या अविचाराने या घरालाही भेदलेले होते. कृष्णा हा अवघा 23 वर्षाचा तर त्याची पत्नी दीपाली ही अवघी 19 वर्षाची नवतरुणी होती. तिला अजून जगाची जाण आलेली नव्हती, पण मनात तारुण्यसुलभ भावना मात्र जाग्या झाल्या होत्या. कोवळ्या वयातच ती गावातील उमेश सदू महाकाळ या तरुणाच्या प्रेमात पडलेली होते. प्रेमात ते अखंड बुडालेले होते. त्या दोघांचे पूर्वीपासून प्रेमसंबंध होते व त्या दोघांना लग्न करायचे होते. पण या दोघांच्या लग्नाला दीपालीचा नवरा कृष्णा मोठा अडसर वाटत होता. त्याचा काटा काढण्यासाठी दीपाली आणि उमेश यांनी काहीतरी कट तयार केला. साधारणपणे 2 वर्षापासून त्या दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते. त्या दोघांनाही लग्न करून स्वतंत्र संसार करायचा होता. त्यामुळे दीपालीने एक प्लॅन आखला. तिने तिचा प्रियकर उमेशला सांगितले की माझ्या नवऱ्याला कृष्णाला एखाद्या मुलीच्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून ठेवायचा, त्याला प्रेमाचे नाटक करायला लावायचे, त्यानंतर पुढे काय करायचे हे मी तुला सांगेन. तिच्या प्लॅनप्रमाणे उमेश सक्रिय झाला. त्याने तिच्या पतीसोबत मैत्री करेल
अशा एका मुलीचा शोध सुरू केला। यामध्ये त्याची एक मैत्रीण सुप्रिया प्रकाश चौधरी ही मदत करण्यास तयार झाली। आता कृष्णाला संपवण्याचा खेळ सुरू झाला। उमेश महाकाळने दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी पायल वारगोडे या नावाने इंस्टाग्रामवर फेक आयडी तयार केली। त्यावर सुप्रिया चौधरीचे फोटो अपलोड केले। फोटो एकेचे, नाव दुसरीचे आणि अकाउंट सुरू केले तिसऱ्याने। याची सूत्रधार होती चौथी। असा हा खेळ कृष्णाला संपूर्णच थांबणार होता। त्या अकाउंटवरून कृष्णा खंडवी यास मेसेज केला। त्याने रिक्वेस्ट पाहिली। अकाउंटवरचा सुप्रियाचा फोटो पाहून त्याच्या मनात चलबिचल झाली। तो 23 वर्षांचा नवतरुण विवाहित होता। घरात त्याची पत्नी होती, तरी त्याला त्या रिक्वेस्टचा मोह झाला। त्याने तिच्याशी मैत्री केली। हळूहळू दोघांच्यामध्ये चॅटिंग सुरू झाले। नंतर ती त्याच्याशी व्हॉइस कॉलवर बोलू लागली। तिच्या आवाजाने तो घायल झालेला होता। आता दोघांच्यामधील गप्पा रंगत गेल्या होत्या। मग त्यांचे भेटण्याचे ठरले। त्याने त्याला 9 ऑक्टोबरला भेटण्यास बोलावले। दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता कृष्णा खंडवी हा आपले वडील नामदेव यांना म्हणाला की मला नागोर ठाणेला जायचे आहे, मला आधार कार्ड काढायचे आहे। त्याचे हे बोलणे ऐकून नामदेव यांनी कुठलेही आडेवेडे न घेता कृष्णाला नागोर ठाणेला जाण्यास परवानगी दिली। त्याला सांगितले की संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत घरी ये। कृष्णा सकाळचा चहा नाश्ता करून घराबाहेर पडला। तो तिला भेटण्यासाठी आतुर झालेला होता, पण त्याला माहीतच नव्हते की हे त्याला संपवण्याचे कारस्थान आहे। तिकडे उमेश महाकाळ व सुप्रिया चौधरी असे दोघे नाशिक येथील त्यांच्या राहत्या घरातून निघून जव्हार येथे पोहोचलेले होते। तेथून युनिकॉर्न मोटारसायकल क्रमांक MH15 JM 0539 ही गाडी घेऊन नागोर ठाणे येथे सकाळी 8:30 वाजताच पोहोचले। तेथे दीपालीने सांगितल्याप्रमाणे आणि को-AC कॉलेज नागोठणे येथील फोटो पाठवलेल्या ठिकाणी ते पोहोचले। ती जागा पाहून उमेश आणि सुप्रिया हे पुन्हा नागोठणे येथे आले। आता कृष्णाला कोठून कसे आणि कुठे न्यायचे आणि मारून टाकायचे हे फायनल झालेले होते। मग सुप्रिया हिने कृष्णा खंडवी यास फोन केला। तिने त्याला सांगितले की मी नागोर ठाणेला आले आहे व तू नागोर ठाणे ST स्टँडवर ये। काही वेळातच कृष्णा नागोर ठाणे ST स्टँडवर आला। त्याची सुप्रियाशी भेट झाली। तेव्हा तिने त्याला सांगितले की माझा मित्र उमेश माझ्यासोबत आहे, त्याच्याकडे मोटारसायकल आहे, त्यावरून आपण लांब कुठेतरी जाऊन आपण गप्पा मारू। तिच्या या बोलण्यावर तो तयार झाला। त्यावेळी उमेश आणि सुप्रिया यांनी त्याला मोटारसायकलवर मध्यभागी बसवले। त्यास नागोर ठाणे को-AC सोसायटी अंतर्गत आनंदीबाई प्रधान विद्यालय व महाविद्यालय येथून वासगवा गावचे हद्दीत पोहोचले। तिथे रस्त्यालगत असलेल्या जंगल भागाजवळ ते गेले। त्या जंगलातील एकांतात प्रणयाचा आनंद घेण्यासाठी म्हणून सुप्रिया कृष्णाला घेऊन जंगलात गेली। तर त्या दोघांच्या पासून काही अंतरावरून उमेश चालत होता। जंगलात गेल्यानंतर चहूबाजूला अंदाज घेऊन उमेशने खांद्यावरील सॅक काढली। तिकडे कृष्णा सुप्रियाच्या रूपाला भुलून गेलेला होता। त्याला कशाचेच भान नव्हते। उमेशने त्या सॅकमधून सुप्रियाची ओढणी काढली, त्याचा पिळा तयार केला व दुसऱ्या क्षणी त्याचा फास कृष्णाच्या गळ्याभोवती टाकला। त्याने तो फास पूर्ण ताकदीने आवळल्यामुळे श्वास गुदमरून कृष्णा तडफडू लागला। उमेशने जमिनीवर त्यास पाठीवर आणि डोक्यावर आपटले। या झटापटीमध्ये ओढणीचा फास सुटला। त्यानंतर कृष्णाच्या बोटाची लेस उमेशने त्याच्या गळ्याभोवती आवळली। पूर्ण ताकदीने फास आवळल्याने काही वेळातच त्याचा श्वास थांबला। तो ठार झाला आहे याची उमेशने खात्री केली। त्यानंतर लेस त्याच्या गळ्याभोवती बांधून ठेवली। कोणते तरी केमिकल चेहऱ्यावर, हातावर आणि छातीवर टाकून त्याची ओळख पटू नये याकरता पुरावा नष्ट केला। तसेच कृष्णा याच्या खिशातील मोबाईल काढून घेतला। त्यातील सिम कार्ड पाली गावच्या हद्दीत चावून तसेच मोबाईल फोडून टाकला व तेथून उमेश आणि सुप्रिया नाशिक येथे निघून गेले। इकडे सायंकाळी 6 वाजण्याचा सुमार झालेला होता, तरी कृष्णा घरी न आल्याने नामदेव, यमुना, करण हे त्याची वाट पाहू लागलेले होते। त्याला मोबाईलवर संपर्क करू लागले, पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता। कृष्णाचे नातेवाईक व मित्रपरिवार त्यांच्याकडेही चौकशी केली, तरी कृष्णाचा थांग पत्ता लागत नव्हता। म्हणून नामदेव दुसरा मुलगा करणला घेऊन गवलावाडी येथून नागोर ठाणे येथील बाजाराकडे निघाले। तेथे नागोर ठाणे येथे असलेल्या काही ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली।
कृष्णाची काही मित्रमंडळी तेथे राहत होते. त्यांनाही भेटून चौकशी केली, परंतु काही माहिती मिळत नव्हती. याच दरम्यान नामदेव यांना त्याच्या गावाशेजारील जांबोशी गावातील प्रवासी वाहतूक करणारा गाडी चालक बैराम नामदेव जाधव भेटला. त्याने सांगितले की मी सकाळी 11 वाजता माझ्या गाडीमध्ये कृष्णाला नागोठाणे येथे सोडले. त्यानंतर तो तेथून एका मोटारसायकलवर ट्रिपल सीट पाली बाजूकडे गेला आहे. त्यावर नामदेव म्हणाला की चला आता पालीला जाऊन येऊ. पालीमध्ये जाऊन तेथे चौकशी केली, परंतु तिथेही काही माहिती मिळाली नाही. नामदेव यांना धडकी भरल्यासारखे वाटू लागले होते. घरी कृष्णाची आई यमुनाबाई काळजी करत होते. आजूबाजूच्या गावामधील व भावकीमधील नातेवाईक मंडळी यांनी ठरवले की आपण नागोठाणे पोलीस स्टेशनला जाऊन मिसिंगची तक्रार नोंदवू. किमान पोलीस बांधवांकडून शोधण्यासाठी काहीतरी मदत होईल. नामदेव हे आपल्या सोबत आलेल्या इतर मंडळींना घेऊन नागोठाणे पोलीस स्टेशन येथे गेले. तेथे जाऊन त्याने नागोठाणे पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदारांची भेट घेतली. त्यांना मुलगा हरवल्याची मिसिंगची तक्रार नोंदवायची असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांना डे ड्युटी अंमलदार हे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्यासमोर घेऊन गेले. त्यावेळी नामदेवने मुलगा हरवल्याचा फोटो दाखवला. मिसिंग झाल्याबाबत माहिती दिली. तो कोणत्या तरी गाडीमध्ये बसून गावावरून नागोठाणेला आला होता याची माहिती घेतली. तसेच तो ज्या गाडीवरून ट्रिपल सीट गेला ते समजावे म्हणून रितसर मिसिंगची फिर्याद नोंदवून घेण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला. नागोठाणे एसटी स्टँड परिसर तसेच गावामधील सर्व मुख्य चौकामधील व पाली रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील CCTV फुटेज तपासण्याच्या सूचना पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. ज्या मोटारसायकलवर ते ट्रिपल सीट बसलेले होते त्या गाडीची माहिती काढण्यास पोलीस तपास टीम सज्ज झालेली होते. नामदेव यांनी मिसिंग मुलगा कृष्णा याच्यात दिलेल्या वर्णनानुसार तपास यादीत तयार करून पोलिसांना पाठवल्या. संपूर्ण टीमला पुढील तपासास सुरुवात करण्याचे आदेश दिले. कृष्णा खंडवे, वय वर्षे 23, रंग काळा, अंगाने मध्यम, उंची अंदाजे 155 सेंटीमीटर, अंगात सफेद कलरचा फुल शर्ट, काळ्या रंगाची फॉर्मल पॅन्ट, यामध्ये सफेद कलरचे शूज, सोबत विवो कंपनीचा मोबाईल, त्यामध्ये जिओचे सिम कार्ड होते. नागोठाणे पोलीस स्टेशन मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर 27/2025 असा नोंदवून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी आपले सहकारी पोलीस हवालदार प्रशांत सकाराम भोईर यांना सूचना देऊन मिसिंग तपास लवकरात लवकर व्हावा असा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी रायगड जिल्ह्यामधील सर्व पोलीस स्टेशनला बिनतारीख संदेश यंत्रणेद्वारे संदेश पाठवले. तसेच तपास याद्या ईमेलद्वारे पाठवण्यात आल्या. तसेच मिसिंग व्यक्ती कृष्णा खंडवे हा वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक आणि वैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारे मिसिंगच्या तपास कामी CDR व टॉवर लोकेशन मिळण्याकामी या पोलीस अधीक्षक कार्यालय रायगडला ईमेलद्वारे रिपोर्ट पाठवले. त्यानंतर मिसिंग व्यक्ती कृष्णा खंडवे हा ट्रिपल सीट मोटारसायकलवरून गेल्याचे मिसिंगमधील साक्षीदार इको चालक बैराम जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे नागोठाणे बाजारपेठेतील शिवाजी चौक येथील CCTV कॅमेरे चेक केले. त्यावेळी एका मोटारसायकलवर एक पुरुष हेल्मेट घालून गाडी चालवत होता. त्याच्या पाठीमागे कृष्णा खंडवे आणि त्याच्या पाठीमागे एक मुलगी स्कार्फ बांधून मोटारसायकलवरून जात असताना दिसले. हे CCTV फुटेज व ताब्यात घेतलेल्या मोबाईल क्रमांकाचे प्राप्त DCR लोकेशन शोध सुरू झाला. तोपर्यंत DYSP प्रसाद गोखळे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी काही बातमीदारांच्या मार्फत काय माहिती मिळते का याची चाचपणी केली. CCTV फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती कोण असावी, मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्यामध्ये उमेश सदू महाकाळ, वय वर्षे 21, राहणार बारीमाळ, पोस्ट ओझर रोड, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक आणि सुप्रिया प्रकाश चौधरी, वय वर्षे 19, राहणार आडगाव देवळा, पोस्ट शिरस रस्ता, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक असे मिळाले. या फोनवरून कृष्णाच्या मोबाईलवर
बऱ्याचदा संपर्क होऊन बोलणे झालेले होते, तसेच इंस्टाग्रामवर बोलणे झालेले आहे। त्यामुळे नागो ठाणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मोबाईलचे टॉवर लोकेशन काढून मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्या दोघांनाही ताब्यात घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या। तसेच सापळा लावून संशयितांना ताब्यात घेण्यात आले। ते सुरुवातीला काही बोलत नव्हते, मग मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी त्यांना पोलिसी खाक्यात दाखवताच त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली। त्यांनी सांगितलेली माहिती नमूद करून पोलीस तपास पथक त्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले। सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन फॉरेन्सिक पथक, सरकारी फोटोग्राफर तसेच रोहा विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद गोखले हे घटनास्थळी दाखल झाले। त्यावेळी उमेश याने घटनास्थळ दाखवले। कृष्णाचा मृतदेह कुजलेल्या परिस्थितीमध्ये उतरण्या स्थितीत आढळून आला। तो मृतदेह कृष्णाचे वडील नामदेव यांनी ओळखला। त्यावेळी नागो ठाणे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मयताचे नक्की कारण समजून यावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नागो ठाणे येथे पाठवला। तसेच या गुन्ह्यामधील तीनही संशयित आरोपी दीपाली अशोक मिरगुडे वय वर्ष 19, उमेश सदू महाकाळ वय वर्ष 21, सुप्रिया प्रकाश चौधरी वय वर्ष 19 या तिघांनाही नागो ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व त्यांच्या टीमने ताब्यात घेतले। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले कपडे, ओढणी जप्त करण्यात आली। या तिघांच्या विरोधात नागो ठाणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 130/2025, भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 238, 61(2), 140(1), 324(4), 35 असा नोंदवला। या गुन्ह्याचा अधिक तपास रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, रोहा विभागाचे DYSP प्रसाद गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी हे आपले सहकारी सूरज पाटील, नरेश टाळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश लांगे, प्रशांत भोयर, चंद्रशेखर नागावकर, महिला हेड कॉन्स्टेबल मनीषा लांगे, दीपा पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश हंबीर यांच्या मदतीने पूर्ण केला। या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करून अवघ्या 72 तासांच्या आत आरोपींना जेरबंद केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी विशेष कौतुक केले।